जालन्याच्या औद्योगिक वसाहतीमधील 2 कंपन्यांवरती जीएसटी विभागाने छापे टाकलेत। 2 स्टील कंपन्या आहेत आणि ज्या कंपन्यांवरती केंद्रीय जीएसटी पथकाकडून छापे टाकले जात असल्याची माहिती मिळते। गुजरातवरून बनावट बिलांच्या आधारे भंगाराची खरेदी केल्याचा संशय जीएसटीच्या अधिकाऱ्यांना आहे। गेले 2 ते 3 दिवस या कंपन्यांची झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळते। या कंपन्यांमध्ये गीताई आणि रूपम स्टील यांचा समावेश आहे। रवी मुंडे आपल्याला अधिक माहिती देतात। रवी, या कारवाईचं स्वरूप कसं आहे आणि काय माहिती मिळते अधिकची? ज्ञानदा आपल्याला मिळालेल्या माहितीच्या अनुसार गुजरातहून काही भंगार आलेले होते, जे बनावट पावत्यांच्या आधारे त्याची विक्री झाली असल्याचा संशय आहे आणि त्या अनुषंगाने जीएसटीच्या पथकाने एका 2 कंपन्यांमध्ये ही छापेमारी केलेली आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून अतिशय गुप्तपणे ही छापेमारी चालू 10 ते 12 जणांच्या पथकाने या ठिकाणी ही तपासणी केलेली आहे आणि अशीही माहिती मिळत आहे की एका कंपनीचा रेकॉर्ड देखील जप्त केलेला आहे। त्यामुळे ही खरेदी नेमकं यापूर्वी देखील मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचे छापे पडलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भंगार विक्रेत्यावरती देखील अशा प्रकारचे छापे पडलेले होते। त्या अनुषंगाने या कारवाईला महत्त्व आहे आणि या कारवाईमध्ये नेमकं काय आढळतं हे महत्त्वाचं आहे। एका स्टील कंपनीचे बड्या स्टील कंपनीचा रेकॉर्ड देखील जप्त करण्यात आलेला आहे। 2 दिवस या कंपनीचं उत्पादन देखील बंद होतं। त्यामुळे आता या रेकॉर्डमध्ये काय आढळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।